शिरीष कुमार सगळ्यांना माहित आहे का? नंदुरबार मध्ये एक रॅली निघाली. कोणती होती हो काका? सांगा ना, 15-20 मिनिटं घेता. कोणती होती सांगा? स्वातंत्र्य चळवळीची रॅली निघाली नंदुरबार मध्ये. आणि त्या रॅलीमध्ये हा लहानसा या दीदीचा वयाचा शिरीष कुमार त्या स्वातंत्र्य चळवळीच्या रॅलीमध्ये निघाला. त्याने हातामध्ये तिरंगा घेतला आणि सगळ्यांचा पुढे चालायला लागला. सगळ्या रॅलीचा पुढे चालायला लागला, बोलायला लागला, भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता की जय, वंदे मातरम असं म्हणायला लागला महाराज. तिकडनं तेव्हा एक इंग्रज शिपाई आला. आणि इंग्रज शिपाई आल्यानंतर इंग्रज शिपायाने त्या छोट्याशा स्वाभिमानी मुलाच्या छातीवरती बंदूक घेतली, बंदूक धरली आणि त्या स्वाभिमानी मुलगाला बोलायला लागला. कोण? इंग्रज शिपाई. आता जर का तू याचा पुढे भारत माता की जय बोलला ना, तर तुझ्या छातीमध्ये 6च्या 6 गोळ्या उतरून दे. काय? तुझ्या छातीमध्ये 6च्या 6 गोळ्या उतरून दे. ऐका ना, स्वाभिमानी मुलगाचं वाक्य तर ऐका. 6 वर्षाचा मुलगा, स्वाभिमानी मुलगा त्या इंग्रज शिपायाला सांगतोय, साहेब तुम्ही माझ्या छातीमध्ये 6च्या 6 गोळ्या घालणार, माझ्या छातीमध्ये 6च्या 6 गोळ्या घालणार, माझं शरीर मरून पडेल. काय? माझं शरीर मरून पडेल. माझं शरीर मरून पडल्यानंतर माझं शरीर सुद्धा काय म्हणेल? भारत माता की जय, भारत माता की जय म्हणेल. हा, सांगू का साहेब आम्ही कोणत्या धर्मातले आहोत, कोणत्या प्रांतातले आहोत, कोणत्या प्रांतातले आहोत सांगू का? तर ऐका, हे वंदन की भूमि है, हे अभिनंदन की भूमि है, हे दर्पण की भूमि है, हे अर्पण की भूमि है. यहाँ के कंकर कंकर हमारे लिए शंकर है, यहाँ की हर नदियाँ हमारे लिए गंगा है. हम जिएंगे तो भारत माँ के लिए जिएंगे, मरेंगे तो भारत माँ के लिए मरेंगे. और बेटी हुई हस्ती को कोई भी कान लगा कर सुनेगा तो रहते जाएगी भारत माता की, भारत माता की. काय जगले महाराज, काय जगले शिरीष कुमार सुद्धा.